आनंद म्हणजे नेमकं काय? तर आनंद हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याला एका शब्दात व्यक्त करणं केवळ कठीण आहे. एखादी गोष्ट जी आपल्याला समाधानी करत असेल तर समाधानाला सुद्धा आपण आनंद म्हणू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख ह्या दोन गोष्टींचा समावेश असतो. माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर आनंद आणि मनाविरुद्ध झाल्या तर दुःख. संपूर्ण जीवनात या दोन परिस्थितीमध्येच माणूस आपले जीवन जगत असतो. मनुष्याला दुःख झाले तर तो रडतो आणि आनंदात हसतो. पण मानवी जीवनात ह्या दोन परिस्थितीमुळे माणसाला कळतं की खरं कोण आणि खोटं कोण. आयुष्यात दुःख पावलोपावली आहेच, पण तोच व्यक्ती महान ज्याने दुःखातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो. आयुष्य खूप सुंदर आहे, तर असे काही सुविचार जे तुम्हाला आनंद शोधण्यात मदत करतील. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून जगा. एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातलं चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला मोठे म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे आहे. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. सुख ही मानसिक सवय आहे, तिला लावून घेणे आपल्या हातात आहे. आपण जितके स्वतःला सुखी समजू तितकेच आपण सुखी होऊ. सुख कणभर गोष्टीत लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आले पाहिजे. सुख हे फुलपाखरासारखे असते, पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसते. मित्रांनो, दुसऱ्यांना आनंदी बघायला आवडणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाटच पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखीच राहू. उत्सव आणि उत्साहाला कारणाची गरजच नसते. मुळी आपण आनंदी असलो की प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस हा उत्सवच असतो. भीती, क्रोध आणि चिंता निर्माण होण्याचे कारण म्हणजे तुमचे निराश मन असते. एक दिवस स्वतःहून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सर्व नकारात्मक भावना तुम्हाला स्पर्श देखील करणार नाहीत. भविष्यातील सुखाची जाणीव आत्ताच होत आहे असे फक्त वाटते, पण तसे घडत नसते. प्रत्येक क्षण जिवंत आणि आनंदी जगणे हेच आपण करू शकतो. स्वतःची योग्यता ही नेहमीच कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी तपासलीच पाहिजे. स्वावलंबी आणि अपेक्षा न करता जगत असलेले जीवन हे आनंद प्राप्तीसाठी योग्य आहे. आयुष्य एकदाच असते, ते आनंदात जगता आले पाहिजे. किमान प्रयत्न तरी करावेत. चला तर नेहमी हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील.